मंडळी, आज मी तुमच्याशी एक रेसिपी शेअर करणार आहे आणि ती म्हणजे सुकं चिकन, ते पण कोकण स्टाईलने। कोकणातल्या सर्रास घरांमध्ये होणारी ही रेसिपी आणि सेम पद्धतीने केली जाते। तर चला तर मग आपण बघू ही रेसिपी कशी करतात ती। तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा हा, खरंच खूप सुंदर होते। तर सर्व आता माझ्याकडे रॉ मटेरियल आहे आणि हे बघा, ही कोथिंबीर वगैरे आहे, त्याच्यानंतर चिकन आहे यामध्ये। तर मी आता ते तुम्हाला दाखवते की कसं करायचं असतं। चला तर मग माझ्या बरोबर। आणि आता मी चिकन आणलं होतं, तर त्याला आता आपण प्रॉपरली वॉश करून घेऊया। आता हे चिकन आणलेलं आहे, हे बघा, हे हाफ केजी चिकन आहे। आता याला मी वॉश करून घेते आणि मग आपण रेसिपीला स्टार्ट करू। आणि आता हे चिकन मी वॉश करून घेतलेलं आहे। हे अर्धा किलो चिकन आहे, तर आता प्रॉपर वॉश करून घेतलं। आता ह्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकणार आहे, कारण मी मॅरिनेशनसाठी याला काही आलं लसूण पेस्ट आत्ताच लावून नाही ठेवणार आहे। तर हळद टाकली थोडी आणि आता थोडंसं मीठ पण टाकणार आहे। थोडंसं मीठ, थोडंसं म्हणजे जास्त नका टाकू, थोडं टाका, कारण आपल्याला नंतर पण थोडं मीठ टाकायचं आहे। आता ह्याला मी मस्त हाताने असं मिक्स करून घेणार आहे। आणि असं म्हणजे संडेला वेगवेगळी रेसिपी करायला मला खूप आवडते। तर तुम्हाला पण जर कुठली रेसिपी हवी असेल माझ्याकडून तर तुम्ही मला सांगा, मी ती ट्राय करून तुम्हाला नक्की दाखवेन। आणि मी एक्सपेरिमेंट करत असते। जर आज मी हे चिकन बनवलं तर नेक्स्ट टाइम जेव्हा मी चिकन बनवेल तेव्हा त्या चिकनची टेस्ट सेम नसते, त्याच्यामुळे जे बनवेल त्या दिवशी बेस्ट होतं तेच। आता हे प्रॉपरली ह्याला मी एक 20 मिनिटं असंच झाकून ठेवणार आहे। आणि तोपर्यंत आता मी मसाला तयार करून घेणार आहे, सुका मसाला। ह्याला आता मी झाकून ठेवून देते, एक 15 मिनिटं ह्याला मी आता झाकून ठेवणार आहे। हे बघा, आता हे आपण साईडला ठेवू आणि आता आपण सुकं खोबरं आणि कांद्याचं मसाला तयार करून घेऊ। आणि आता मी इथे हे सुकं खोबरं घेतलं, एक वाटी घेतलेली आहे, हे घरचं सुकं खोबरं आहे आमच्या। आणि 2 कांदे घेतलेले आहेत, ही हिरवी मिरची घेतलेली आहे थोडी, आणि आलं घेतलेलं आहे, लसूण पण एक लसूण घेतलेली आहे मी। तर एवढेच इन्ग्रेडियंट आपल्याला लागतात सुकं चिकन बनवण्यासाठी। तर चला आता मी मसाला कसा तयार करते ते मी तुम्हाला दाखवते। तर प्रथम आपण आता सुकं खोबरं जे आहे त्याला आपण कापून घेणार आहोत। हे सुकं खोबरं कापणं म्हणजे एक टास्क असतो। किसूनही घेऊ शकता तुम्ही, जर रेडीमेड तुमच्याकडे किसलेलं असेल तर खूपच बेस्ट, पण मला किसण्यापेक्षा हे सुरीवरती कापण्याचा टास्क ठीक वाटतो। आता हे खोबरं माझं कापून कट करून झालंय। एवढ्या खोबऱ्यासाठी मी आता 2 कांदे घेणार आहे। कांद्याचा वापर थोडा कमी करा, म्हणजे ते चिकन तुमचं गोड असं होणार नाही, त्याच्यामुळे कांदा कमी वापरला तर बेस्टच आहे। तुम्ही आता की 1 कांदा घेतला तरी चालेल, मग तुम्ही फोडणीला कांदा अजून थोडासा अर्धा चिरून टाकू शकता। आणि जो आता हा कांदा आहे तो मी असा चॉप करणार आहे बघा। तर आता घेतलेली आहे ही ह्यामध्ये घेणार आहोत। तर हिला मी जरा असं ठेचून घेते मस्तपैकी। हा आमच्या नदीतला दगड आहे ना। आता लसूणच्या पाकळ्या मी मस्त ठेचून घेतलेल्या आहेत आणि मी ह्याची सालं वगैरे काही काढणार नाही, खूप टाइम कन्झ्युमिंग टास्क आहे तो। तर आता हे बघा, हे 1 लसूण पूर्ण घेतलेली आहे मी। वन 2 3 and 4 एवढी लसूण घेतलेली आहे। आणि आलं आहे, तर आलं थोडंसं टाकायचं आपण त्याच्यामध्ये, त्याला पण मी थोडं कट करून घेते। स्वाद अनुसार आप अदरक डाल सकते हो। एवढं आलं घेतलेलं आहे मी
आणि आता माझं सर्व मसाल्याचं जे ह्या मिरच्या पण आहेत, सर्व मसाल्याचं इन्ग्रेडियंट रेडी झालेले आहेत. आता त्यांना आपण थोडंसं रोस्ट करून घेणार आहोत, म्हणजे भाजून घेणार आहोत. तर आता जे आपण मसाले जे सर्व मी तुम्हाला दाखवले, कट करून घेतलेले आहे, कांदा, खोबरं, आलं आणि लसूण, तर हे आता मी थोडंसं भाजणार आहे आणि मी तुम्हाला ते दाखवते. चला मग. तर आता मी गॅस ऑन करते. ऍक्च्युली आपण कढईमध्ये नको, पॅन मध्ये भाजून घ्यायचं सर्व, म्हणजे कसं आपल्याला कढईमध्ये चिकन करता येईल. आता ह्यामध्ये मी पहिल्यांदा सुकं खोबरं टाकणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, ह्यामध्ये मी आता पहिल्यांदा सुकं खोबरं टाकणार आहे. हे बघा, त्याला थोडंसं भाजून घ्यायचं आणि मग आपण हे करणार आहोत. आता मी हा चमचा घेतलेला आहे, माझा फेवरेट. आता याला थोडंसं भाजून, थोडंसं असं ब्राउनिश करायचं, ब्राऊन होईपर्यंत त्याला भाजायचं. आणि मग तुम्ही त्याच्यानंतर कांदा वगैरे भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता, हे बघा, याला आपण मस्तपैकी असं थोडंसं भाजून घेणार आहोत. आणि आता तुम्ही इथे बघू शकता, हे खोबरं मस्तपैकी असं भाजत आहे. ह्याला अजून थोडंसं ब्राऊन करा, म्हणजे ते प्रॉपर भाजलं गेल्यावरती त्याचा एक वेगळाच स्वाद येतो. हे बघा. आणि मला ह्याच्याबरोबर डोसा करायचा प्लॅन आहे किंवा मग भाकरी, दोघांपैकी एक मी करणार. आणि आता हे खोबरं जे आहे हे भाजून रेडी झालेलं आहे. हे बघा, आता ह्याला आपण काढून घेऊ. आता हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त भाजलेलं आहे. बघा, एवढ्यापर्यंत तुम्ही भाजा, म्हणजे कसं एवढ्यापर्यंत खरपूस असं भाजून घ्या. आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढू. आता तुम्ही पॅन मध्ये थोडंसं ऑइल टाकायचं. हे बघा, आणि आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण बारीक चिरलेला उभा कांदा, आणि त्यामध्ये टाकणार आहोत लसूण पण. आलं मी कधीच भाजत नाही, कारण आल्याचं सर्व टेस्ट निघून जाते, त्यामुळे आलं आपण वाटणामध्ये तसंच ठेवणार आहोत. आणि हिरवी मिरची आपण थोड्या वेळाने त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर आता आपण कांदा सध्या भाजून घेऊया. कांदा पण थोडासा आपण ब्राऊन करून घ्यायचा पूर्ण, म्हणजे तो भाजला असं होतं आणि थोडं सॉफ्ट पण होतो. लालसर असा होईपर्यंत भाजा, नाहीतर तुम्ही कच्चा काढला तर ते वाटण थोडंसं वेगळंच होतं. आणि आता हा कांदा भाजत आलेला आहे. आता ह्यामध्ये मी ही हिरवी मिरची टाकणार आहे. आता हा कांदा मस्तपैकी असा गोल्डन गोल्डन होत आहे. आणि जास्त तेल नका टाकू, तेलाचा वापर जरा कमी करा. त्याच्यामुळे मी थोडंच तेल टाकले आणि आता कांदा भाजून रेडी होत आहे. बघा, मिरची आणि आता कांदा पण भाजून झालेला आहे माझं. आता आपण गॅस बंद करायचा आणि जो हा कांदा आहे त्याला पण मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते आता. आणि ह्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं, नंतरच मिक्सरला लावायचं सर्व. आता आपला कांदा हा मसाला रेडी झालेला आहे. हा बघा, सुकं खोबरं भाजून घेतलंय, आलं घेतलंय आणि हा कांदा, मिरची आणि लसूण हे सर्व भाजून घेतलेलं आहे. आता ह्याला आपण मिक्सरला ग्राइंड करणार आहोत. आणि हे ग्राइंड करताना बिलकुल पाणी टाकू नका थोडंही. आता आपण चिकन फोडणीला द्यायच्या आधी एक छोटासा कांदा कापून घेणार आहोत. आणि हा बारीक कापून घ्या, तुम्ही चिरून घ्या, एकदम
छोटा घ्या, जास्त टाकू नका, त्याच्यामुळे चिकन असं गोडसर होऊ शकतं. आता मी हा एकदम छोटासा कांदा घेतलेला आहे. बारीक कापून घ्या एकदम, म्हणजे कसं तुम्हाला ते मस्त एक करण्यासाठी एक मस्त वाटतं. चिकन एकदम बारीक कापून घेतलेलं आहे. आता हा झालेला आहे कापून. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे सुक्या मसाल्यांमध्ये काय काय घ्या. तर हे तमालपत्र आहे, हे आमच्या घरचं तमालपत्र आहे. ही दालचिनी आहे आणि 2 लवंग घेतलेले आहेत ह्या. तर आणि थोडीशी काळी मिरी पण घ्या. ही पण आमच्या घरची काळी मिरी आहे, बघू शकता तुम्ही. आमच्या घरच्या झाडाला धरलेली ही काळी मिरी आहे, ही बघा. तर ह्याचे पण एवढी घ्यायची नाही आहे, 2-3च घ्या बस. कारण हे सर्व मसाले एक वेगळी टेस्ट देतात त्या चिकनला, सुकं चिकनला. आता आपण मिक्सर लावून घेऊया. तर मिक्सरला पहिल्यांदा सुकं खोबरं जे आहे हे लावून घ्या, कारण ते प्रॉपर मस्त असं बारीक होतं. नाहीतर मग तुम्ही सर्व मिक्स केलं तर ते बारीक होणार नाही. पहिलं सुकं खोबरं लावून घ्या. आणि आता हे बघा, हे मी आता मिक्सरला लावून घेते. आणि आता हे खोबरं बारीक झालेलं आहे. आता आपण कांदा बारीक करणार आहोत. खोबरं काढून घेतलं मी एका साईडला. आता त्याच मिक्सरमध्ये मी कांदा लावणार आहे, त्याच मिक्सरच्या भांड्यात आलं टाकलं आणि हा भाजलेला कांदा. पाणी बिलकुल टाकायचं नाहीये याच्यामध्ये. तर आता हे मी कांदा वगैरे सर्व लावून घेणार आहे. आणि आता हा कांदाही बारीक करून झालेला आहे. आता हे जे खोबरं आहे आणि कांदा जो आहे हे मी मिक्स करून घेणार आहे प्रॉपर. आणि आमच्या इकडे नॉर्मली अशीच रेसिपी बनवतात. सुकं चिकन असून दे किंवा ग्रेव्हीवालं चिकन असून दे, फक्त ग्रेव्हीवाल्या चिकनमध्ये थोडंसं व्हेरिएशन असतं. जर तुम्हाला कधी ती रेसिपी हवी असेल तर तीही मी तुमच्याशी शेअर करेन. आणि ह्या सुकं चिकनची टेस्ट खरंच खूप मस्त असते. जर तुम्ही हिला भाकरी बरोबर टेस्ट केला तर वाव, खूप छान असते टेस्ट. म्हणजे असं चिकन मी हे जे सुकं चिकन बनवण्याची अशी रेसिपी मी अजून बघितली नाहीये. मोस्ट ऑफ म्हणजे कुकिंग चॅनल्स वगैरे असतात त्याच्यावरती सर्वांची नॉर्मली टोमॅटो वगैरे, मी टोमॅटो बिलकुल टाकणार नाहीये याच्यामध्ये. तर हे वाटण रेडी झालेलं आहे बघा. आता आपण चिकन फोडणीला देणार आहोत. आता आपण गॅस ऑन करून घेऊया. आता थोडंसं तापल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऑइल टाकणार आहोत. आता कढई तापलेली आहे आणि आपण त्यामध्ये आता तेल टाकणार आहोत. तेल टाकल्यानंतर आता हे तमालपत्र टाकायचे. आपण तमालपत्राला मी हे करून घेते. आणि आता हे जे मी तुम्हाला मसाले दाखवले होते ते पण मी टाकणार आहे. थोडंसं याला आता होऊन दे, रोस्ट होऊन देत, ते भाजून देत जरा. आता यामध्ये मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा. थोडासा कांदा असा लालसर झाला की आपण आता याच्यामध्ये वाटण टाकणार आहोत. आता कांदा मस्त भाजून झालेला आहे. आता ह्यामध्ये मी टाकणार आहे जो आपण हा मसाला तयार करून ठेवला होता. त्यातला थोडा मसाला टाकायचा आहे, जास्त टाकू नका. तुमचं चिकनची जेवढी क्वांटिटी आहे, मी आता ह्याच्यातला अर्धा मसाला टाकते. आणि त्याला पण मस्तपैकी भाजून घ्यायचं आपण. एक 2-3 मिनिटं त्याला पण भाजायचा, म्हणजे तो पण एक म्हणजे त्याचा जो कच्चापणा असतो तो निघून जातो. आता हा मसाला मस्त भाजून झालेला आहे. आता यामध्ये मी सर्व सुके मसाले टाकणार आहे आणि मी ते तुम्हाला हे झालेलं आहे. पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत लाल मिरची पावडर टाकणार आहोत. आवडतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता. ही मी आता 2 चमचे टाकते, कारण मी हिरवी मिरची पण टाकलेली आहे, त्यामुळे थोडीशी हळद टाका.
हळद थोडीशी. त्यानंतर मी टाकणार आहे यामध्ये धने जिरे पावडर टाका थोडी, आणि थोडीशी काश्मीरी मिरची पावडर पण टाका. काश्मीरी मिरची पावडर जास्त टाकायची गरज नाही, पण मी 1 टेबलस्पून टाकलेली आहे. आणि आता ह्यामध्ये मी चिकन मसाला टाकणार आहे 2 चमचे. सर्व मसाले टाकून झालेले आहेत. आता ह्याला थोडंसं मी अजून भाजून घेणार आहे, कारण मसाले ही थोडे त्या जो आपण मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये मिक्स झाले पाहिजे. आता हे मस्त मसाला रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही किती मस्त. आणि ह्याचा वास पण खूप सुंदर असा सुटलेला आहे. आता ह्यामध्ये मग आपण चिकन टाकणार आहोत, जे आपण मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं ते चिकन आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत. आणि याला थोडं पाणी सुटलेलं असतं, तर ते पाणी तुम्ही त्याच्यामध्ये टाकलं तरी काही हरकत नाही. आता याला मिक्स करून घेणार आहोत आपण या मसाल्यामध्ये. आता मी तसंही पाणी यामध्ये जराही टाकलेलं नाहीये. आणि आता ह्याला जे चिकनला पाणी स्वतःहून सुटणार आहे, ह्याच्यामध्ये ऑलरेडी मी मीठ टाकलेलं आहे मॅरिनेशनच्या वेळी, तर त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये पाणी बिलकुल टाकू नका. आता हे मिक्स झाले आणि जराही करपत नाही ते, कारण वरती आपण पाणी ठेवणार आहोत डिशच्या. आणि आता सध्या मी याच्यामध्ये मीठ टाकत नाहीये, नंतर थोड्या वेळाने टाकणार आहे. आता हे मस्त मसाला मिक्स झालेला आहे या चिकनमध्ये. ह्याला आता आपण 15 ते 20 मिनिटं शिजायला ठेवणार आहोत. आणि जास्त वेळ शिजायला ठेवायची गरज नाहीये, कारण आपण त्याला मीठ आणि हळद लावून मॅरिनेट केलं होतं. आता ही काठी ठेवणार आहे मी याच्यावरती, आणि याच्यावरती पाणी ठेवणार आहे, म्हणजे ते कसं वाफेवरती चिकन जे आहे ते शिजतं. एवढं पाणी ठेवलेलं आहे. आता याला 15 मिनिटं आपण असंच ठेवणार आहे, आणि 15 मिनिटांनी आपण उघडून बघणार आहे. कोथिंबीर वगैरे टाकणार आहोत, तर 15 मिनिटांनी मग आपण भेटू. आता ह्याच्यावरचं पूर्ण पाणी आता हे झालेलं आहे, संपलेलं आहे. आणि आता आपण चिकन उघडून बघणार आहोत. वाव, मस्त वास तर खूपच छान येतोय. आता थोडंसं याला हलवते, आता मी प्रॉपर मिक्स करून घेते. शिजलेलं आहे चिकन खूप सुंदर, आणि स्मेल पण खूप मस्त येतोय. आता ह्याला कोथिंबीरने गार्निश करूया आपण. आणि खरंच खूप सुंदर आणि खरंच मस्त असं हे चिकन झालं होतं सुकं. तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला ही रेसिपी खरंच आवडेल. आणि तुम्हाला जर थोडं ग्रेव्ही हवी असेल तर ह्यामध्ये तुम्ही पाणी ॲड ऑन केलं तरी चालू शकतं. पण जर तुम्ही हे सुकं तुम्हाला खायची इच्छा असेल तर तुम्ही असं चिकन नक्की एकदा करून बघा. आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय केल्यानंतर तुमची टेस्ट कशी झाली होती तर हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा. नेहमीच तुमच्या कमेंटचे मी स्वागत करते, अप्रिशिएशन करते, कारण तुमच्या कमेंटमुळे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला खरंच एक नवी प्रेरणा मिळते, आणि त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ खूप आनंदाने बनवते.